जय भीम नमो बुद्धाय. सर्वांना सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी. आवाज व्यवस्थित येतो? याचा हो आवाज, सर. हा, याचा आवाज व्यवस्थित येत असेल पण माझा आवाज व्यवस्थित नाही. त्याचं कारण सरळ आहे. रात्री मी सुनंदा आम्ही दोघे जण मनमाडमध्ये होतो. काल दिवसभराचं सत्र झालं आणि संध्याकाळी परत फिरलो. गाड्यांची जरा गडबड होती म्हणून ब्रेक जर्नी केली. शिर्डीपर्यंत आणि मनमाड शिर्डी आणि शिर्डीनगर दोन गाड्या. ट्रॅफिक जाम त्यामुळं उशीर होत 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 धगधग करत आणि थोडंसं आदळआपट. रस्ता पण बरोबर नव्हता, बसायला पण थोडी व्यवस्थित जागा होती मला. म्हणजे बसायला मला व्यवस्थित जागा होती पण पाठीमागे होती, सुनंदाला नव्हती. ती अशी बसली का कडेला, तिसऱ्या तिसऱ्या बाजूला, तिसऱ्या ठिकाणी. दोनच्या जागी तिघी जणी बसल्या काहीतरी. आणि मागे परत ते आदळआपट करत करत आम्ही रात्री 11:30ला पोहोचलो घरी. आणि मी कसं तरी ब्रेड वगैरे घेतलं. रस्त्यात एक दुकान उघडं सापडलं, ब्रेड घेतलं, थोडंसं खाऊन झोपलो. गजर लावला होता पण गजर काही म्हणजे इतकी गाढ झोप लागली थकलेला असल्यामुळे. पण गजर त्यावेळेला ऐकू नाही आला मला. तसं ऐकायला कमीच येतं त्यामुळं ते गजरही मला नीट ऐकायला नाही आला आणि त्याच्यात झोप लागून गेली होती. आणि थोडे 10 मिनिटं म्हणजे 5:15ला जाग आली. आणि मग असं तसं हे करून फ्रेश होऊन जरा स्वतःला तयार करून येऊन बसलो आता. आणि थकव्यामुळे माझा आवाज ठीक नाही. सर्दीत आहे तर सर्दी खोकला तर हे तर चालूच आहे. त्याच्यामुळे आवाज माझा ठीक नाही, परंतु उत्साह आहे. आणि उत्साह का आहे, असं आपण नेहमीच जर थकलो किंवा फार नाहीच उठण्यासारखी अवस्था नाही तर आपण मग झोपेतून उठत नाही, बिछाण्यातून बाहेर येत नाही झोपले झाला. असं असं अजून तास 2 तास पडून राहिलो असतो तर त्याला थकवा हे कारण नसतं. फक्त थकवा किंवा प्रवास झाला किंवा काय रात्री जेवण व्यवस्थित नाही मिळालं आणि मग झोप नाही पूर्ण झाली आणि म्हणून मग आता नको उठायला, मग आता झोपून राहू, असं इतर वेळेला झालं असतं ते. पण आता नाही झालं तसं. का? का ठकलो? हा? लोकांची एनर्जी सर, तुमच्या मागची जिद्द. लोकांची एनर्जी माझ्या मागची. बरोबर आहे. हो बरोबर आहे. लोकांची एनर्जी आहे, लोकांची सद्भावना आहे, लोकांची उत्सुकता आहे. हो सर. हो. पण ज्या विषयात आपलं मन रमत असतं तो विषय जर आपल्याला प्रेरणादायक असेल तर त्याच्यात लोकांनाही प्रेरणा मिळते, आपल्यालाही प्रेरणा मिळते, कारण तो विषय तसा आहे. हो सर. हा विषय असा आहे की इथं माणूस थकत नाही. नाही थकला, नाही. हा, थकला तरी निष्क्रिय होत नाही. थकवाचं कारण सांगून आळसात पडत नाही, थकवाचं कारण सांगून निष्क्रिय बनत नाही, कोणतंच कारण सांगून निष्क्रिय बनत नाही. अशी ही शक्ती असते पाठीमागं. आणि त्या शक्तीचा अनुभव म्हणजे आपलं आजचं हे सत्र आहे माझ्या दृष्टीनं. म्हणून मी आता चर्चा सुरू केली होती काहींनी, पण म्हटलं थांबा जरा, आता आपल्याला तेच बोलायचंय.
सती साधनेमध्ये आपण जो धम्माच्या संपर्कात असतो, जागृतीपूर्वक आपण जर धम्माच्या संपर्कात असलो तर धम्माच्या संपर्कात म्हणजे कसं, स्वतःच्या संपर्कात आपण कनेक्टेड आहोत, आपल्या जीवनाशी कनेक्टेड आहोत. आपण आपल्या शरीराशी कनेक्टेड आहोत. भले त्याची आदळआपट झालेली असेल, भले त्याच्यामध्ये त्राण नसेल, आ, त्याच्यामध्ये काय म्हणतो, खूप असतं नाही, आता ते शरीर असं म्हणतं की नाही आता झोपायला पाहिजे, आता पडून राहायला पाहिजे, जडत्व जडत्व येतं. पण ते शरीर जर सतीमध्ये असेल तर त्यातलं जडत्व कमी होतं. त्याच्यामध्ये ऊर्जा ऊर्जा असते. तर जागृती, सती आणि त्यातून जाणवणारं अस्तित्व, जीवन, म्हणजे उदाहरण आता हे शरीर, याच्यामध्ये आपोआपच ऊर्जा भरली जाते. आपोआपच ऊर्जा ऊर्जा तिथंच असते. फक्त जे निमित्त असतं ना, की नको नको आता फार थकलो आणि आता झोपलं पाहिजे, आता जरा विश्रांती घेऊ, फार थकलो, रात्री जागरण झालं, प्रवास झाला, प्रवासाने नीट नाही झाला, आदळ आपटीचा झाला, रात्री जेवण पण नाही मिळालं, आणि नको आता आता आपण काय करू, जरा झोपून राहू, पडून राहू, आणि उठून काहीतरी जरा खाऊ पिऊ आणि मग फ्रेश होऊ आणि मग कामाला लागू. हे मग जे आहे ना, हे मगचं जे जडत्व आहे, जडपणा जो आहे, तो जडपणा अंतरप्रेरणा, आपली आतली प्रेरणा शिथिल झाल्यामुळे, कमी झाल्यामुळे ते जडत्व येतं जास्त करून. पण अंतरप्रेरणा जागृत असेल, जिवंत असेल, तर माणसाला बाकीच्या कोणत्याच गोष्टीचं काहीच वाटत नाही. कारण ती ऊर्जा जी आहे, ती शक्ती जी आहे, ती अं, अं, परत सक्रिय होते त्या जड याच्यातून पण, त्या त्रासातून पण, त्या नको नको मध्ये पण ती एनर्जी सक्रिय होऊन जाते. तर ही जी शक्ती आहे, तर ही धम्मशक्ती आहे. याला धम्म धम्म म्हणजे काय, सतीला जे दिसतं ते, जागृतीमुळे जे अनुभवाला येतं, याचं कधी कधी स्पष्टीकरण आपण करू शकत नाही. परंतु अनुभवातून मला हे सांगायचं, आजच्या अनुभवातून, की आता माझा आवाज जड आहे, सर्दी पण आहे, थकवा पण आहे, झोप पण आहे थोडी, डोळ्यावर थोडी म्हणजे जडपणा पण आहे, थोडी झोप पण आहे, आणि आता काहीतरी नाश्ता पाणी घेतला पाहिजे अशी अवस्था पण आहे. सुनंदाने तर काहीच खाल्लं नाही तरी पण ती जॉईन झाली, अशी नसती जॉईन झाली ती. म्हणजे तेच परत तेच कारण आहे. आणि काही लोक काल थकले असतील, कालच्या धावपळीमध्ये हे करण्यामध्ये, आपले बाबूजी आहेत किंवा शेजवळकर आहेत, आणि मॅडम आहेत, शीला मॅडम, अजून कोण, मीनाक्षी मॅडम, या काल त्याच्या मी ह्याच्या, मी मुंबईला निघालो सर. आणि आता बघा रात्रीचं हे करून गोडके बाबूजी मुंबईला चाललेत सकाळी उठून, आणि शेजवळकर सर कामाच्या जाण्याच्या गडबडीत असतील, त्यांना जायचं असेल, आणि नाही सर, आज उशिरा जाणार आहे, आज 9:30ला जाणार आहे. आज उशिरा जाणार आहे. हा, एक जलदान विधी आहे इथंच हा, वार्डामध्ये, तेवढा हा, करेल नंतर जाईल. हो. आता हे जलदान, हा पण विषय, हा धम्माशी संबंधित आहे परत. हम्म. तर धम्म ही जी गोष्ट असते, हे धम्म जीवन जे असतं, हे धम्म जीवन ऊर्जा देणारच असतं. हे धम्म जीवन निराशा कमी करणारच असतं. हे धम्मजीवन जडपणा कमी करणारच असतं. कारण हे धम्म म्हणजे स्वतःशी संपर्क आहे पहिला. त्याला मग आता इतर लोक त्याला प्रेरणा देतात, इतरांकडे पाहून पण प्रेरणा मिळते. अरे कसलं काय थकवा आहे आणि कसलं काय नाही, थकवा वगैरे काय नाही, जागरण झालं, प्रवास व्यवस्थित नाही झाला, आणि खायला नाही मिळालं, ते जणू काय आहे
आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो. तर ही ऊर्जा कुठून येते? धम्म ही ऊर्जा कसा काय देतो? तर धम्म त्याला ऊर्जा देतो जो धम्मात रमतो. जो धम्माला स्वतःपेक्षा जास्त महत्व देतो. आता स्वतः म्हणजे मी म्हणजे आपल्या व्यक्तिगत गरजा, व्यक्तिगत कमतरता, खायला नाही मिळालं, आराम करायला नाही मिळाला आणि झोप नाही मिळाली, हा जो मी आहे, मला मला असं झालं, मला असा असा त्रास होतो आणि त्यामुळे मी तसं आता करणार नाही, हा मी पण शांत होऊन जातो. हा मी पण हा हा मी एक ते कारण असतं. ते त्रासापेक्षा ह्या मीचा त्रास जास्त असतो. मला त्रास झाला, मी थकलो. थकलेलो असतो आपण, थकवा नसतो अशातला भाग नाही. परंतु तो मार बनत नाही. कारण मार हा मीचाच असतो. आणि तो मी काय म्हणतो, अरे फार थकलास, आता झोपून जा, बसून नको आता काय करू, आता आरामच कर, नाही तर काहीतरी बघ, काय कुठं काय खायला मिळतं का काय. तुझी तब्येत बरी नाही, आता नको हे करू, बोलण्यासारखी अवस्था नाही, नको बोलू. मी तो मार जो आहे ना, हा मागे खेचणारी शक्ती आहे, ती निमित्त शोधणारी शक्ती आहे. त्याच्यामुळं त्रास थोडा असतो, तो अनेक पटीने वाढतो. जागरण थोडं झालेलं असतं, त्या माराची झापड त्याच्यापेक्षा जास्त मोठी असते. तर हा मार याला पर्सनलाइज करणं म्हणजे मला त्रास होतो. त्रास होणं ही एक गोष्ट आहे आणि मला त्रास होतो, तर ती त्रास वाढवणारी गोष्ट बनते, कारण बनतं ते. तर ते ती धारणा आहे, ते ते अं, तो मी तो मी जो आहे तो स्वतःला फार जपायला पाहतो. तो स्वतःला फार सांभाळायला पाहतो. तो मार, कारण त्याला त्याला जडत्व आवडतं. माराला, कारण मुळातच आपलं अस्तित्व हे जडच आहे, नाही का? भौतिक अस्तित्व हे जड आहे, जडत्व. आणि ते भौतिक अस्तित्वाचं जडपणा, कारण आता हे आपलं शरीर म्हणजे याला वजन आहे ना, वजन आहे म्हणजे ते नेहमी जमिनीला धरून असतं. आणि ते जमिनीला मुळातच ते धरून असतं, म्हणजे जडत्व असतं, जडत्व असतं त्याच्यामध्ये. आणि तर मार जो आहे तो अजून त्याला जास्त जड बनवतो. आता तो मार आणि ते जड बनवत नाही, आपल्यातले बुद्ध झोपलेले असतात असं मी म्हणतो. म्हणजे आपल्यातली सती झोपलेली असते, आपल्यातलं भान झोपलेलं असतं, आपल्यातली जागृती झोपलेली असते. आणि त्याच्यामुळं ते मुळात असलेलं जडत्व हे अनेक पटीनं वाढतं. आणि ते मुळात असलेली निष्क्रियता अजून जास्त निष्क्रिय करते, अजून ती निमित्त शोधते. निमित्त, नको नको, नाही ते नको मला, आता नको, आता आता बरं. झोपायचं मला. मार झोप म्हणतो आणि जागृती सती जे आहे, जो बुद्धत्वाचा गुण आहे, तो म्हणतो नाही झोपायचं, आपल्याला आपलं कर्तव्य करायचं, काम करायचं. तर आपोआपच माणूस सक्रिय होतो. ही जी गाथा आहे ना पुढची, ती ह्या विषयाशी संबंधित आहे. धम्मपेती, धम्मपेती, धम्मपेती सुखं सेती विपसन्नेन चेतसा वेदिते धम्मे सदा रमती पंडितो. त्या पंडित वग्गातली गाथा आहे, चौथी गाथा. आणि
क्रमशः 79वी गाथा आहे. नेहमीसारखीच इंटरेस्टिंग गाथा आहे. काय म्हणते ती, की धम्म प्रीती. आता प्रीती म्हणजे खरं म्हणजे अ, प्रीती प्रीती म्हणजे उत्कट आनंद. उत्कट आनंद. आपण सप्तबुद्ध्यांगामध्ये आपण पाहिलेलं आहे, थोडंसं काहींच्या लक्षात असेल किंवा ज्यांनी अभ्यास केला असेल त्यांना माहिती असेल, की सतीनंतर जो धम्मविषय येतो, म्हणजे धम्म जे दिसतात, जाणवतात आणि त्याचं अनालिसिस होतं मनामध्ये. धम्म म्हणजे जीवन आपलं. धम्म म्हणजे कोणती एक गोष्ट नाही. धम्म म्हणजे जागृतीला जे दिसतं ते, सतीला जे दिसतं, जाणवतं, जे म्हणजे बुद्धाला जे बुद्धाला आपण जागृत म्हणतो. सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत. तर त्या संपूर्ण जागृतीतून त्यांना संपूर्ण धम्म दिसतो, म्हणजे सगळं दिसतं. सगळं अस्तित्वच दिसतं, म्हणजे जीवन दिसतं. जीवन अंतर्बाह्य दिसतं. अंतर्बाह्य म्हणजे आतलं जीवन पण जाणवतं. त्याला आपण जीवन म्हणतो, जगणं म्हणतो. आणि हे जगणं ज्या परिस्थितीमुळे असतं, ज्या ज्या कंडिशनमुळे असते, ज्या काय म्हणतो, जे आजूबाजूचं जे काही आहे ते का जे दिसतं, ते ऐकू येतं, ते गंध, चव, स्पर्श आणि अं, आपला भूतकाळामुळे झालेले संस्कार, मेमरी, आणि हे सगळं सगळं म्हणजे जीवन आहे. म्हणजे जीवन म्हणजे फक्त आतली गोष्ट नाही, जीवन म्हणजे बाहेरची पण गोष्ट आहे. कारण बाहेरच्या गोष्टीमुळंच आतमध्ये परिणाम आहे. जसं आता कालचा प्रवास, कालचे घटना ज्याच्याविषयी आपण सुरुवातीला बोललो, त्याचा या शरीरावर, मनावर, चित्तावर परिणाम आहे, आवाजावर परिणाम आहे. म्हणजे स्वतंत्र नाही, आपलं जगणं हे स्वतंत्र नाही. आपलं जगणं हे कंडिशन आहे. संस्कार. संस्कार झाले, ह्या कालच्या प्रवासाचे संस्कार, कालच्या कार्यक्रमाचे संस्कार, कालचं जे काही घडलं, ते खूप प्रेरणादायी होतं, खूप आनंददायी होतं. पण बाकीच्या गोष्टी त्रासदायक थोड्याशा झाल्या. पण काही नाही. अं, एक एकात एक मिळवल्यावर दोन होतात. इथे एकातून एक वजा केला तरी दोन होतात. एकातून एक गेला म्हणजे आनंदही मिळाला आणि बाकी त्रासही झाला. तर ते काही नाही, ते एकात एक मिळवल्यासारखंच आहे ते. तो त्रास पण त्रास नाही वाटत. म्हणजे आता बाबासाहेबांचं कसं वाक्य होतं बघा, हे माझ्या आवडीचे परिश्रम आहे म्हणायचे. म्हणजे त्यांना इतका त्रास होता, इतकं इतकी इतकं व्यस्तता, इतका प्रवास, इतका अभ्यास, दौरे, काही पुढच्या कामाची तयारी, भविष्य काळाचा वेध, पुढं काय करायचं, आपलं मागचं जीवन कसं होतं, माझं, समाजाचं, पुढं कसं जायचं, काय काय साध्य करायचं, हे सगळ्या याच्यामध्ये व्यस्त असलेलं त्यांचं मन, त्यांचं चित्त आणि त्यांचं शरीर, म्हणजे सक्रियता, ती इतकी व्यस्त होती. तर तेवढ्या व्यस्ततेतून त्यांनी जे त्यांच्याकडून जे काम झालेलं आहे, तर 65 वर्षाच्या जीवनामध्ये 500 वर्षाचं काम त्यांच्याकडून झालं, किंवा 1000 वर्षाचं काम झालं ते. 65 वर्ष जगले ते. तर कसं कुठून आलं हे? आपण म्हणतो ना, ते 18-18 तास अभ्यास करायचे. आता 18-18 तास अभ्यास करायचे, कधी कधी 24 तासापैकी 22-22 तास ते सक्रिय राहायचे, काम करायचे, धावपळ करायचे. काय होतं, जसं जमल तसं तसा आराम करायचे, 2 तास 3 तास. तर कुठून येते ही शक्ती? तर ही शक्ती, याला धम्मच म्हटलेलं आहे. ह्या ह्या गाथेच्या भाषेत धम्म. धम्म म्हणजे काय, की
सत्कर्मावर सत्कर्मावर ते लक्ष असतं सगळं. चित्त हे त्याच्यामध्ये रमलेलं असतं. मन हे त्याच्यामध्ये रमलेलं असतं. ते इकडं तिकडं जात नाही. म्हणून धम्म प्रीती, ती धम्मातून ती प्रीती, उत्कट आनंद मिळतो. आवाज बंद झाला. हं. तर त्या कुशल कर्मामध्ये, त्या सत्कर्मामध्ये, चांगल्या विचारांमध्ये, अर्थात ते जागृत असतात. ते विषय, विचार जे असतात ते जागृत असतात. त्याला भान असतं. त्याला जगण्याचं ध्येय असतं. काहीतरी करण्याचं ध्येय असतं. त्याच्यामुळं आणि त्याच्यातला मार आपोआपच, अशा चित्तातला मार जो आहे ना, तो आपोआपच, तो काय म्हणू त्याला आपण, सायलेंट. कुशल असेल तर अकुशल शांत होतं. चांगलं असेल तर वाईट शांत होतं. जाग असेल तर झोप शांत होते. ऊर्जा असेल तर थकवा शांत होतो. आशा जागृत असेल तर निराशा शांत होते. सुखदायक मनस्थिती असेल तर दुःख शांत होऊन जातं, निबाड. आणि ते सुख कशामुळे मिळतं? तर त्याला ही गाथा म्हणते की धम्मामध्ये जो आनंद घेतो, धम्म प्रीती, धम्माविषयी, धम्मात उतरून ज्याला, धम्मात जो उतरतो, आणि धम्मात उतरणं म्हणजे सती आहे. सती, धम्म म्हणजे कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, मनोधम्मानुसती, आणि सगळे इंद्रियांची सती, जगण्याची सती, बोलण्याची सती, कर्म, जे जे चाललेलं आहे, सक्रियता, जिवंतपणा, या जिवंतपणाची सती, भान. तर त्याची सती असेल, त्याची जर त्याच्याशी जर आपण कनेक्टेड असू, तर ती गोठलेली ऊर्जा पण मोकळी होते. अशी संकुचित, कुंठित झालेली ऊर्जा पण मोकळी होते. जसं एखाद्या हार्ट मधलं ब्लॉकेज निघतं आणि रक्त मोकळं होऊन जातं, तशी ही ब्लॉक ऊर्जा, ब्लॉक झालेली, अं, अं, बंदिस्त झालेली शक्ती ही मोकळी होते. जणू एखादा कैदी कैदी सुटतो, किंवा एखादा खूप वर्ष अडचणीत असलेला मनुष्य, एकदम त्याची अडचण निवारण होते. जणू अनेक वर्ष अस्पृश्यता भोगलेला माणूस किंवा समाज हा मोकळा होऊन जातो. ती शक्ती मोकळी होते. ती ऊर्जा निर्माण होते, आणि ऊर्जा निर्माण झाली तर ती सक्रियता आपोआपच कारण ऊर्जा कधी शांत नाही बसत. ती सक्रिय राहते. आणि ती अडचणी पाहत नाही ती. जसं वाहतं पाणी असतं, ते वाहतं पाणी हे दगड, धोंडा आणि खड्डा खुड्डा बाकी काय पाहत नाही. ती जी शक्ती, ती जी गुरुत्वाकर्षणाची शक्ती आणि पाण्यातला प्रवाहीपणा, हा त्या दगडांना पण भेदून, वाटल्यास एका प्रवाहाचे दोन प्रवाह होतात, आणि परत ते जाऊन मिळू पण शकतात, पण त्यांचं वाहन थांबत नाही. त्यांची शक्ती, दगड धोंडे किंवा हे कशामुळे ती थांबून राहत आहे. झाड पुढे आले की काही गवत आहे की आणखीन काय आहे, ते प्रवाह हा चालू राहतो. त्या फक्त तो थांबेल कधी, फार मोठा बांध पुढे आला तर, फार मोठा फार मोठा अडसर पुढे आला, अडथळा पुढे आला, तर मग ते
तो प्रवाह पुढे जात नाही. तर हा फार मोठा बांध जो आहे ना, ह्या बाबतीत, आपल्या बाबतीत, तर तो माराचा बांध आहे. तो जडत्वाचा बांध आहे. तो तो आळसाचा बांध आहे. तो मीचा बांध आहे. सत्य दृष्टीचा बांध आहे. आणि तो बांध जर पुढे असेल तर मग आतली ऊर्जा जी आहे ती आपोआपच थांबून थांबून राहते. आणि म्हणून थोडं जडत्व जास्त आळस निर्माण करतं. थोडा त्रास जास्त त्रास देतो, कारण ती ऊर्जा थांबलेली असते. परंतु ज्याला जगण्याचं भान येतं, ज्याला जीवनाचं भान येतं, त्याच्यातली कोणतीही अं, अडवून धरणारी शक्ती ही त्याला भेदून भेदून पुढे जाऊ शकते. तो बांध ते पाण्याच्या पुढं किती मोठा हे असला समजा, किती मोठा अडथळा असला, पण ते पाणी तेवढ्या जोरात असेल तर ते बांध फोडून पुढे निघून जातात. अगदी काही काही पाण्याचे प्रवाह इतके मोठे असतात की मोठमोठाले दगड-धोंडे पण पुढे असे उतारावर ते ढकलले जातात पुढे. इतकी त्याची ताकद मोठी आहे. तसं ही जागृत शक्ती जी आहे सती, त्याला ते जागृती आहे, जागृत शक्ती आहे. ती जागृत शक्ती जी असते ना, ते आतल्या गोष्टी, सगळे सगळे अडथळे, तुमचे सगळे नको नको म्हणणारे अडथळे, धरून ठेवणाऱ्या गोष्टी, मीच्या गोष्टी, आळसाच्या गोष्टी, डाऊट्स, काल आपण जी थोडी चर्चा केली आपल्या सत्रामध्ये, जे डाऊट्स असतात, म्हणजे नको, अरे काय, जाऊ दे, राहू दे, नंतर बघू. तर हे डाऊट्स जे असतात, ते ते डाऊटला पण ती शक्ती भेदून पुढे निघून जाते. तर ह्याच्यात ते बाबासाहेबांच्या कार्याचं उत्तर पण ह्याच्यात आहे. आणि ते आपल्याला व्यवहारात पण ते अनुभवाला येतं. आणि ते खरोखर जो माणूस ह्याच्यात असतो, ह्या प्रवाहात असतो, तर हा प्रवाह म्हणजे आपल्यातलाच आहे तो. आपल्यातलीच सती सती जागृती आणि जागृतीमुळे मोकळी होणारी शक्ती, हे आपल्यातलाच भाग आहे, आपल्या जीवनातला भाग आहे. हे काय असं काही एक सांगकाम्यासारखं काम नाही हे होत. म्हणजे कोणीतरी सांगतं म्हणून आपण करतो, त्याला त्याला अर्थ नाही राहत. इथं जिथं स्वयंप्रेरणा ज्याला म्हणतात, स्वतःच स्वतःच करतो, स्वतःच प्रॅक्टिस करतो, स्वतःच उतरतो, स्वतःला समजून घेतो, स्वतःला चेतवतो, म्हणजे प्रकाशित करतो, अत्तदीप भव. तर त्याची ही शक्ती जी आहे ना, ही मोकळी होते. तर ह्याला धम्मपीती म्हटलेलं आहे. म्हणजे एवढा मोठा अर्थ त्याच्यामध्ये आहे. आणि ज्याच्यात ही धम्मपीती, म्हणजे धम्मामध्ये ज्याला आनंद आनंद मिळतो, तो सुखम सेती म्हटलेला आहे. तो सुखाने शांतपणे झोपतो तो, कारण त्यातलं अकुशल कमी होतं. त्यातली वाईट शक्ती आपोआपच निष्क्रिय होते, अकुशल शक्ती निष्क्रिय होते. म्हणजे त्याचं एका अर्थानं शिलाचरणाला सुरुवात होते. तो सत्कर्मच करतो तो, कारण समज येते, जगण्यात जीवनाचं भान येतं, मग आपोआपच वेरमणी होतं. आपोआपच पाता वेरमणी होतं, अधीनदाना वगैरे, किंवा काय जे काय असेल वाईट, जे आपला जे यातना देणारं असतं, दुःख देणारं असतं, जे जडत्व आणणारं असतं, जे झोपून टाकणारं असतं, जे निष्क्रिय बनवणारं असतं. कारण शिलाचरण न करणं म्हणजे निष्क्रियता आहे. तो माणूस त्याच्यातच, तो धम्मात रमण्याऐवजी अधम्मात रमतो. आणि मग त्याची सगळी शक्ती त्याच्यातच जाते. मी आता असं करेल, मी तसं करेल, मी ह्याला मारेल, त्याचं चोरील, मग मी असे एखादे व्यभिचाराचे काही डोक्यात विषय असेल तर मग मी असं करील आणि तसं करील. मी आता बघा तर त्याला कसा बनवतो, म्हणजे खोटं बोलून मी कसं, आता बघा त्याला मी कसं, त्याचं त्याला बनवून कसं मी त्याचं काय म्हणतो, लुटील मी त्याला त्याला मी त्याला फसवून बघा मी कसं हे करतो, आता माझा फायदा पाहतो.
किंवा मी आता कसं बघा दारू बिरू पिऊन एन्जॉय करतो आता लाईफ, तर ह्याच्यामध्ये सगळी शक्ती ती जाते. म्हणजे ती सगळी शक्ती त्याच्यात त्याच्यात त्याला वाटतं खूप आनंद आहे त्याच्यामध्ये. नाही, त्याच्यामध्ये ती शक्ती जाते, आहे ते जातं, आणि मग नंतर गप्प पडतो. तर सगळी ती शक्ती संपून जाते. आणि इथं सद्वर्तनाची शक्ती जी आहे, ही जागृत शक्ती जी आहे, सतीची शक्ती आहे. ही ही वय पाहत नाही, ही वेळ पाहत नाही, ही थकवा पाहत नाही, ती सक्रिय होऊन जाते. आवश्यक ते आता नाहीच, आपल्याला आता हे शरीर नाहीच काम करत, तर मग ते थोडंसं त्याला विश्रांती देणार किंवा काहीतरी उपाय करणार, पण परत तो शक्तीचा प्रवाह सक्रिय होतो आणि काम पुढे जातं. तर हे धम्मप्रीतीचं, धम्मातून मिळणारा जो आनंद आहे, जागृतीतून मिळणारा जो आनंद आहे, जे सुख आहे, ते आपोआपच म्हणजे शांत झोपू देतं. हे खरं म्हणजे सुखाचं लक्षण जे आहे ना, सुखी माणसाला, खरोखर सुखी माणसाला, नुसतं एन्जॉय करणाऱ्या माणसाला नाही, खरोखर सुखी माणसाला, म्हणजे खरं म्हणजे दुःखमुक्त माणसाला आपोआपच झोप येते. आपोआप झोप येते म्हणजे त्याला सहज विश्रांती, सहज पडला की तो लगेचच लगेचच तो विश्रांती घ्यायची आहे तर विश्रांती, उठायचंय तर उठणार. आता झोपण्याची आवश्यकताच आहे, झोपणार. ते नॅचरली होतं, नैसर्गिकपणे होतंय. तर ही धम्माची शक्ती आहे. तर धम्म प्रीती सुखम सेती, जसं अजून एक गाथा आहे ना, धम्मचारी सुखम सेती. जे धम्माचं आचरण करतो, प्रॅक्टिस करतो, तो पण शांतपणे झोपतो. म्हणजे झोप ही एका अर्थानं हा निकष आहे. तर आपलं चित्त शांत आहे की नाही, मन स्थिर आहे की नाही, मन सुखदायक आहे की नाही, याचा निकष काय? तर माणूस सहज सहज म्हणजे सहज विश्रांतीमध्ये जाऊ शकतो. सहज एकांतवासात असतो तो. म्हणजे त्याच्या स्वतःच्या संपर्कात असतो तो. कितीही सक्रिय असू द्या. तो स्वतःच्या संपर्कात असतो. कारण ती ऊर्जा शक्ती जी असते, ती शक्ती त्याला, ती विधायक शक्ती, ती पॉझिटिव्ह एनर्जी ज्याला म्हणतात, ती आपोआपच त्याला समाधान देते, सुख देते, आणि म्हणून सुखम सेती होतं. सुखाने झोप येते. तर इथं असं म्हटलेलं आहे, त्यांनी तसा अनुवाद केलेला आहे. धम्मरस प्राशन करणारा. तर धम्मरस प्राशन करणारा, अ, तर त्यांनी तसा अर्थ केला. प्रत्येकाला शब्दाचा अर्थ तसा जाणवतो, जसं त्याची मनोवस्था असते, त्याची समज असते. वाचणारा शब्द एकच आहे, परंतु वाचणारा कोण आहे आणि चिंतन करणारा कोण आहे, समज किती आहे, त्याच्यावर त्या शब्दाचा अर्थ निघतो. आता इथं सरळ आहे, धम्मातून आनंद मिळतो, हा अनुभव पण आपल्याला. आता अनुभव बोलतो मी, हे जे एवढं मगापासून आपण बोलतोय, हा अनुभव, की ती शक्ती जी आहे, ती सुखच देते, आनंदच देते, प्रीती देते, उत्कट आनंद देते. प्रीती म्हणजे उत्कट आनंद, मोठा आनंद. तर ही शक्ती सुखदायक असते, सुखाने विश्रांती देते. त्यानंतर विप्रसन्नेन चेतसा, म्हणजे चित्ताला प्रसन्न करते. चित्ताला प्रसन्न करते ती. विप्रसन्नेन चेतसा. अप्यवेदिते धम्मे, तर आर्यप्प वेदिते धम्मे, म्हणजे जे आर्य, आर्य म्हणजे जे श्रेष्ठ, श्रेष्ठ लोकांनी, म्हणजे जे ह्या मार्गावर आहेत, ते धम्माच्या मार्गावर जे लोक आहेत, त्यांनी सांगितलेल्या धम्मामध्ये पंडित लोक रमत असतात. खरे जाणकार लोक, खरे पंडित लोक, पंडित म्हणजे इथे जाणकार असा अर्थ आहे.
पंडित म्हणजे फार व अभ्यासानं पंडित आहे आणि ज्ञानानं पंडित आहे असा याचा अर्थ नाही. पंडित याचा अर्थ जाणकार. आणि जाणकार तो असतो जो जाणतो. आणि जाणतो तो जो जागा असतो, जागृत असतो, जो सतीमध्ये असतो. तर त्याला पंडित म्हटलेला आहे. तर असा या गाथेचा अर्थ निघतोय. धम्मामध्ये रमणारे लोक सुखाने सुखाचं जीवन जगतात. सुखम सेती, सुखदायक त्यांचं चित्त असतं, कारण ते प्रसन्न होतं. विपස්සनेनं, आता हे विपස්සनेनं का म्हटलेलं आहे माहिती, पण प्रसन्नपणे ते चित्त प्रसन्न असतं. आणि जे जे धम्म श्रेष्ठ लोक सांगत असतात त्या धम्मामध्ये हे जाणकार लोक रमत असतात, असा या गाथेचा अर्थ निघतो चिंतन करता करता. आणि काही अनुभवाच्या पातळीवरच आपण काही गोष्टी आपण काय म्हणतो, व्हेरीफाय करू शकतो. म्हणजे त्याची शहानिशा जी आहे की हे खरंच आहे का, धम्मामध्ये रमणारा सुखाने झोपतो. तर त्याला निकष एकच आहे की धम्मामध्ये रमून पहा, जागृतीचा अभ्यास करून पहा, स्वतःच्या संपर्कात या, स्वतःची काया पहा, कशी जाणवेल ते पहा, स्वतःतलं चित्त पहा, स्वतःतल्या जाणीवा पहा, सुख-दुःख पहा, दुःख पण पहा. जसं आता आपण म्हणतो की प्रवासाचा त्रास आणि ह्याचा त्रास आणि सर्दीचा त्रास आणि पहा, ते त्याच्याकडे पाहिल्यावर तो त्रास काहीच वाटत नाही. एरवी तो त्रास आपल्याला अडवतो. एरवी तो त्रास आपल्याला म्हणजे एकाचे दोन करतो तो. एक त्रास असला तर तो दुप्पट दुप्पट त्रास देतो आपल्याला. जेव्हा आपण अ, गाफील असतो, प्रमादात असतो, म्हणजेच अजागृत असतो. तर तो छोटा त्रास हा दुप्पट बनतो. पण जो त्याला फेस करतो, त्याला सामोरं जातो, तर तो त्रास कमी होतो. तर तो असं हे धम्माला सामोरं गेलं पाहिजे. म्हणजे जे काही जीवनात घडतंय सध्या, काया वेदना चित्ताच्या पातळीवर, ते विचारांच्या पातळीवर, अनुभवांच्या पातळीवर, आरोग्याच्या पातळीवर, सगळ्या याच्यावर जे जे दिसतं, जे जाणवतं, त्याचं जर भान असेल तर त्याच्यातून आपल्याला एक प्रकारची ऊर्जा ऊर्जा मिळते म्हणण्यापेक्षा कुंठित ऊर्जा मोकळी होते, बंदिस्त ऊर्जा मोकळी होते आपोआप. ते निसर्ग आहे, तो तो कार्यकारण भाव आहे. असं का होतं, म्हणजे तो असाच प्रश्न आहे, डोळ्यांना का दिसतं, तर ह्याला काही उत्तर नाही. डोळ्यांना का दिसतं, कानाला का ऐकू येतं, याचं आपल्याकडे काहीच उत्तर नाही. ते तसंच आहे, ते निसर्ग आहे तो. तसंही सती हा जागृती हा जागृती ही माणसाला निसर्गामुळेच मिळालेली एक शक्ती आहे. जागृत जागृती शक्ती जागृती ही शक्ती मोकळी करते, बंदिस्त शक्ती मोकळी करते, प्रवाहित करते. आणि प्रवाह अडथळे दूर करतो. कधी कधी प्रवाह अक्षरशः अडथळ्यांना ढकलतो, अडथळ्यांना बाजूला करतो. तर असं काही तो अनुभव दिसतो याच्यात. तर हा आपला सगळ्याचा उद्देश पण आहे. आपल्याला हे साध्य करायचं म्हणून आपल्या जीवनातल्या ज्या अडचणी आहेत, अडथळे आहेत, ज्या आपल्याला थांबवून धरतात, तर ते अडथळे आपल्याला थांबवून धरत नाहीत. आपल्यातली शक्ती कमी पडते, आतली ऊर्जा कमी पडते. ती कुठेतरी अशी ब्लॉक झालेली आहे, कुंठित झालेली आहे. तर हा प्रॅक्टिकल मुद्दा आहे. सध्या थांबतो मी.